Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all, Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn more structures. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण नवीन वाक्यरचना बघूयात. Let us see structure number 5. It is of the pattern it plus be plus adjective plus to infinitive. कसा आहे स्ट्रक्चर, कसा पॅटर्न आहे? इट प्लस बी वर्बचं रूप प्लस ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, प्लस टू इन्फिनिटिव्ह. टू इन्फिनिटिव्ह म्हणजे पुरुष वचनानुसार न बदलणारं क्रियापदाचं रूप. आता आपण वाक्य बघूयात. इट इज इझी टू लर्न दॅट. आता ह्यात इट प्लस बी मध्ये इट इज म्हणजे वर्तमानातलं रूप आलं. इट इज इझी, इझी हे विशेषण आहे आणि टू लर्न दॅट हा टू इन्फिनिटिव्हचा पार्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स. इट मे बी डिफिकल्ट टू गेट द जॉब. ओव्हर हिअर इट मे बी, इट इज ऑफ द टाइप इट प्लस बी, adjective is difficult and the to infinitive is to get the job. So it's of the form, the structure is it plus be plus adjective plus to infinitive. Now next sentence. It is bad to borrow money. So it plus be is indicates it is the present tense. Bad is the adjective over here. And to borrow money, BORROW. Borrow means उसनं घेणे किंवा उधार घेणे. It is bad to borrow money. Next sentence. It is cruel, CRUEL. CRUEL. Cruel म्हणजे क्रूर. It is cruel to treat animals in that way. Over here, it plus be म्हणजे इथं it plus is आहे. Adjective आहे cruel. आणि टू इन्फिनिटिव्ह आहे टू ट्रीट ॲनिमल्स इन दॅट वे. नाव द लास्ट सेंटेन्स. इट वॉज इम्पॉसिबल टू लिफ्ट द बॉक्स. इट वॉज इंडिकेट्स past tense. The adjective used here is impossible and the to infinitive part is to lift the box. So we saw structure number 5. It was of the form it plus be, which is the verb, plus adjective plus to infinitive. Now let us look at structure number 6. Structure number 6 is of the form it plus be plus no good, NOGOOD, no good etc. म्हणजे adjective phrase एक plus gerundial phrase. आता आपण हे थोडं सगळंच बघूया काय आहे. आपण जेरंड्स शिकलेले आहोत. GERUND. जेरंड म्हणजे अ नाउन एंडिंग इन ING विच इज मेड फ्रॉम अ वर्ब. मराठीत ज्याला धातू साधित कृदंत असं म्हणतात. धातू साधित कृदंत म्हणजे कसं, उदाहरण जर घ्यायचं आलं तर हिज हॉबी इज कलेक्टिंग स्टॅम्प्स. तर कलेक्टिंग हे जेरंड आहे, धातू साधित कृदंत आहे. ते कसं बनलेलं आहे तर कलेक्ट, COLLECT हे जे वर्ब आहे प्लस ING. सो कलेक्टिंग स्टॅम्प्स. तर हे आहे जेरंडियल फ्रेज म्हणजे वाक्यांश. तर स्ट्रक्चर नंबर 6 आपलं कसं बनतं तर इट प्लस बी प्लस नो गुड. आता नो गुड किंवा नो यूज, वर्थ किंवा वर्थवाईल या ज्या फ्रेजेस आहेत त्या आपण कशा वापरतो बघूयात. आपण नो गुड कधी म्हणतो आणि नॉट गुड कधी म्हणतो. नो गुडचा अर्थ होतो विच हॅज झिरो क्वालिटी ऑफ बिईंग गुड, म्हणजे अजिबात चांगलं नसणं, याला आपण नो गुड असं वापरतो. आणि
नॉट गुड कधी वापरतो म्हणजे समथिंग हॅज द ॲबिलिटी टू बी गुड बट इट इजंट. उदाहरण घ्यायचं झालं तर बघूयात. चॉकलेट इज नॉट गुड फॉर डॉग्स, म्हणजे चॉकलेट कुत्र्यांकरता चांगलं नाही. म्हणजे त्याची ॲबिलिटी, चॉकलेट वाईट आहे का तर नाही, पण ते कुत्र्यांकरता चांगलं नाही, नॉट गुड. तर नो गुडचा अर्थ असा होतो, एक्झाम्पल घेऊया, दॅट डिनर वॉज नो गुड, म्हणजे त्यातला एकही पार्ट त्या डिनरमधला, त्या मीलमधला चांगला नव्हता, म्हणजे इम्पॉसिबल होतं खाणं. तर अशा वेळेस आपण नो गुड वापरतो. सो दॅट्स द डिफरन्स बिटवीन नो गुड अँड नॉट गुड. नो गुड इंडिकेट्स झिरो क्वालिटी ऑफ बीइंग गुड, आणि नॉट गुड म्हणजे काही चांगलं असू शकतं पण ते नाही, या अर्थाने. आपण वाक्य बघितली की लगेच लक्षात येईल. इट इज नो गुड आस्किंग हिम फॉर हेल्प, म्हणजे याचा अर्थ त्याला मदत मागण्यात काहीच अर्थ नाही. तर हे आहे स्ट्रक्चर नंबर 6 प्रमाणे. इट इज इंडिकेट्स प्रेझेंट टेन्स. नो गुड ही आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज प्लस जेरंडियल फ्रेज. आपण पाहिलं जेरंडियल फ्रेज म्हणजे, जेरंड म्हणजे धातुसाधित कृदंत. सो आस्किंग हिम फॉर हेल्प इज द gerundial phrase here. It is no good asking him for help. Next sentence, it was no good talking to her. It was no good. The was indicates past tense. No good is the adjective phrase and talking to her is the gerundial phrase. Next sentence, it is no use worrying about it. The no good च्या ऐवजी no use असं वापरलं मी. Next sentence, it is worth seeing the film. आता worth हे मी हा शब्द मी वापरला. It is worth seeing the film. It is indicates present tense. Worth is the, you can say the adjective here, and seeing the film indicates gerundial phrase. Next sentence, it was worthwhile seeing the exhibition. तर इथं मी worthwhile ही फ्रेज वापरली आणि seeing the exhibition is the gerundial phrase. Next sentence, it is amusing watching monkeys. It is of the type it plus be. Adjective इथं काय होतं तर amusing, आणि watching monkeys is the gerundial phrase. Now last sentence, it has been a pleasure meeting you. हे वाक्य आपण बरेच वेळा बोलतो. It has been a pleasure meeting you. It has indicates past tense, पण आपण has been वापरतोय, त्यामुळे हे बरेचदा आपण एखादी भेट, पहिली भेट झाली की त्याच्यानंतर हे वाक्य आपण वापरतो. एखाद्याची ओळख करून दिली की इट हॅज बीन अ प्लेजर मीटिंग यू. सो प्लेजर पर्यंतचं जे सेंटन्स आहे ते इट प्लस बी प्लस ॲडजेक्टिव्ह या फॉर्ममध्ये आहे, आणि मीटिंग यू इज द gerundial phrase. So today we saw structure number 5 and structure number 6. I hope you understood the examples that have been explained. In case you have any difficulties, do let me know. Next session मध्ये अजून काही structures आपण शिकूया. So that is all for today. Thank you. धन्यवाद.